स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यातून खिल्ली उडवल्यानं वाद, शिवसैनिकांकडून कामराच्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड, कारवाईचीही मागणी. शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. दिलासा मिळणार की अटक होणार, निकालाकडे लक्ष. कोरटकर मात्र अद्याप फरार. हिंसाचाराला आठवडा लोटल्यानंतर नागपूर पूर्व पदावर सर्व भागातील संचारबंदी हटवली. आजपासून दुकानं, शाळा पुन्हा सुरू. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्ट कबुली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचे आहेत, पण पैशाचं सोंग करता येत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता. दिशा सालियन. नागपूर हिंसाचार, कायदा सुव्यवस्था आणि शेतकरी प्रश्नावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधक सत्ताधारी आमने सामने येण्याची शक्यता. ही शिवनेरीच्या खासगी बस चालकाचा प्रताप. बस चालवत पाहिला IPLचा सामना. व्हिडिओ व्हायरल होताच ST प्रशासनाकडून बडतर्फची कारवाई. राज्यात उष्णतेची लाट. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान. चंद्रपुरात पारा 42 अंशावर. पुणे आणि सोलापूर ही सर्वाधिक उष्ण. IPLच्या 18व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची पराभवानं सुरुवात. चेन्नई सुपर किंग्स सोबतच्या मॅचमध्ये दारुण पराभव. होम ग्राउंडवर चेन्नईची सुपर कामगिरी.